नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत राधा भाग 2. लेखक समर. आजी 2 महिन्यात देवाघरी जाणार आहे हे आपल्याला माहीत असूनही मी तिच्याकडे हव्या तितक्या सहानुभूतीने बघितलं नाही. माझ्याच आजीच्या शरीराचं एक एक अंग निकामी होताना तिची खोलीही मला नकोशी कशी झाली. तिच्याजवळ उभं राहावं असंही मला का वाटेनासं झालं. मी खूप उथळपणे विचार करत होते का? मोठी माणसं परिस्थितीला संयमाने सामोरी जातात तसं मला जाता आलं नाही का? कारण शेवटी ती माझी आजी होती. आम्ही सोबत राहिलो नसलो तरी आमच्या आठवणी खूप होत्या. तिचं माझ्यावर नितांत प्रेम होतं आणि ती माझे लाडही करायची. तिच्या शेवटच्या काळात तिच्या शरीराकडे बघू नये असं मला वाटल्याने माझ्याकडून तिचा अनादर घडला का? प्रज्ञाचं मन गिल्टने भरलं होतं. रघुनाथरावांचे डोळे अश्रू ढाळून कोरडे झाले होते. रोहित आणि श्रावणी येणाऱ्या जाणाऱ्यांना काय हवं नको हे बघण्यात व्यग्र होते. लोक सतत घरी येत असल्याने त्यांना दुःख व्यक्त करायलाही वेळ मिळाला नाही. 3 महिन्यांपासून ते शारदाताईंना होणारा त्रास बघत होते. मृत्यूनेच त्यांची या त्रासातून सुटका होईल हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं. त्यामुळे किमान आईंची त्या भयंकर त्रासातून तरी सुटका झाली अशी भावना त्यांच्या मनात होती. त्या भावनेचाच त्यांना आधार होता. अन्यथा शारदाताईंचं अकाली जाणं त्यांना सहन झालं नसतं. तसा रोहित श्रावणीच्या खांद्यावर डोकं ठेवून बराच वेळ रडला, पण एकदाच. त्यानंतर आप्तांनी सगळं घर भरलं. ते 10-12 दिवस असेच गेले. रघुनाथरावांनीही सत्य स्वीकारलं होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे उदास भाव तसेच होते. ते रोहितला बघवत नव्हतं. त्याने श्रावणीसमोर हा विषय मांडला. बाबा अजूनही दुःखीच आहेत. त्यांना या दुःखातून बाहेर कसं काढावं? या वयात ते दुःखातून सहजासहजी बाहेर येतील असं वाटत नाही. खरं तर दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम असेल तर कोणत्याच वयात या दुःखातून बाहेर येता येणार नाही. बाबांच्या वयात ते जास्त कठीण ठरतं, कारण माणूस पूर्ण वेळ घरीच असतो. काम नसल्याने त्यांचं दुःखाकडे दुर्लक्ष होत नाही. त्यांनी TV बघणं किंवा पेपर वाचणंही सोडले. ते फक्त बसून असतात. ते पुन्हा सुरू व्हायला हवं. आपण काहीतरी केलं पाहिजे. प्रज्ञा तिथे बसून आईबाबांचं बोलणं ऐकत होती. तिला रोहित म्हणाला, तूही आजोबांशी बोलत जा. त्यांना कशात रस असेल तर नातीच्या आयुष्यातच. मी बोलतेच. तुम्हीच ऑफिसमध्ये असायचात. त्यांना रडू आलं की मीच त्यांच्यासोबत असायचे, प्रज्ञा म्हणाली. तिच्या मनात गिल्ट असलं तरी बोलण्यातून तक्रारीचा सूर जात नव्हता. आईवडिलांनी त्यांचं काम तब्बल 3 महिने आपल्यावर ढकललं ही भावना तिचा पिच्छा सोडत नव्हती. तू बोलतेसच ग, तशीच बोलत राहा असं म्हणतोय. हो, श्रावणी तिचं कौतुक करत म्हणाली. प्रज्ञानेही खूप केलं रे. तिची 10वीची सुट्टी यातच गेली. आता कॉलेजही सुरू होते. हो, सुट्टीचं तसं काही वाटलं नाही. आता कॉलेजमध्येच सगळ्यांची भेट होईल ना. सुट्टीत फारसं कोणी भेटत नाही. प्रज्ञा कॉलेजबद्दल बोलत होती खरी, पण ती कॉलेजला जाण्याबद्दल फारशी उत्सुक नव्हती. तिला हवं ते कॉलेज तिला मिळालं नव्हतं. तिची जीवश्च कंठश्च मैत्रिणही दुसऱ्या शहरात जाणार होती. तिला जे कॉलेज मिळालं त्या कॉलेजमध्ये तिच्या शाळेतल्या मुली होत्या, पण त्या प्रज्ञाच्या खास मैत्रिणी नव्हत्या. आता त्यांच्याशी मारून मुटकून मैत्री करावीच लागणार होती. श्रावणीला याची आता कल्पना आली होती. आता कॉलेजमध्ये दुसऱ्या शाळांमधल्या मुलीही येतील. तिथे तुझे नवे फ्रेंड्स होतील. फ्रेंड्स होतीलही, पण प्रज्ञाला पुढचं वाक्य बोलावं की बोलू नये हे कळत नव्हतं. पण काय? मोकळेपणाने सांग. पण त्यांना मी घरी कशी आणणार? प्रज्ञाला काय म्हणायचं ते रोहितला समजलं. त्याला राग आला. फॉर गॉड्स सेक प्रज्ञा, थोडं तरी थांब. आईला जाऊन अजून महिनाही झाला नाही. प्रज्ञाला लगेच वाईट वाटलं आणि ती त्यांच्या बेडरूममधून बाहेर गेली. तिला म्हणायचं होतं की तिची खोली तिच्या ताब्यात नसताना ती तिच्या नव्या मित्रमैत्रिणींना घरी कशी बोलावेल. थोडक्यात तिला तिची खोली पुन्हा कधी मिळेल. आजीच्या शेवटच्या काळात आपण संयम ठेवला नाही म्हणून गिल्ट घेणारी प्रज्ञा ते गिल्ट धाब्यावर बसून पुन्हा स्वार्थी विचार करू लागली. ती तिची एकटीची चूक नव्हती. तिची पिढी स्वार्थाला प्राधान्य देणारी होती. एक समाज म्हणून आपण अशी पिढी नकळत कशी घडवली याचा विचार समाजाला करायचा होता.
त्यांना दिलेली मूल्य, शिकवण आणि संस्कार स्वार्थाला केंद्रस्थानी ठेवणारी आहेत की त्यांचे आईवडीलच स्वार्थी असल्याने त्यांच्याकडे पाहून मुलं स्वार्थी झाली हे बघणं महत्त्वाचं होतं. श्रावणी रोहितच्या हातांवर हात ठेवत म्हणाली, रोहित, रागवू नकोस. अजून लहान आहे ती. कितीही विचारी असली तरी बरं वाईटाची जाण यायला वेळ लागतोच. अजून किती वेळ लागणार? सारखी एकच तक्रार घेऊन बसली. या पिढीला प्रायव्हसी इतकी काय प्रिय आहे? कोणास ठाऊक. असं काय मिळणार स्वतःची खोली परत मिळवून? तिचं चूकच आहे, पण तिला स्वातंत्र्याची सवय आपणच लावली. पुण्यात आल्यापासून ती त्या खोलीत एकटी राहते. तिलाही प्रायव्हसीची सवय झाली असेलच. त्यामुळे तिच्यावर रागावण्यात काहीच अर्थ नाही. थोडीशी सहानुभूती बाळगणं तिने शिकायला हवं. मुलांना एपंथी बालपणीच शिकवावी लागते. ते निरीक्षणातून ती शिकतात. तिच्यात एपंथी कमी असेल तर दोष आपला आहे. त्यावर विचार करून रोहित म्हणाला, तशी तिच्यात थोडी एपंथी आहे, नाही असं नाही. तिने आजी आजोबांची बरीच काळजी घेतली. तू म्हणतेस ते खरं आहे. तिला आपण त्या खोलीत एकटं राहण्याची सवय लावली आणि आता हॉलमध्ये झोपायला सांगतोय. तिलाही ॲडजस्ट करणं जड जाईलच. आपल्या वेळी दमदाटी करून मुलांना कुठेही झोपायला लावता यायचं. आता तसं करता येत नाही. आणि दमदाटी करून काय काय करायला लावणार? आजकालच्या मुलांमध्ये सेल्फ रिस्पेक्टची भावना शाळेतच आकार घेऊ लागते. प्रज्ञा तर आता 17 वर्षांची होईल. तिला आपण मैत्रीण मानणार असू तर तिच्याशी अनादराने बोलता येणार नाही. हो, हे सुद्धा विसरू नकोस की तिला तिच्या आवडीचं कॉलेज मिळालं नाही. ती मनोमन निराश आहे. तरी तिची निराशा न दाखवता शहाण्यासारखी वागते, कारण आपण दुःखात आहोत. हो, मी तिच्यावर उगाच रागावलं. शांततेतही बोलता आलं असतं. एकदा रागावलास तेवढ्यापुरतं ठीक आहे. आता आपल्याला परिस्थिती संयमानेच हाताळायची आहे, बाबांनाही आणि मुलीलाही. तसं पाहिलं तर ते दोघंही आपल्यासोबत असतील असं आपल्याला 4 महिन्यांपूर्वी वाटलं नव्हतं. श्रावणी दुसऱ्या शहरात जाईल आणि बाबा ठाण्यातच असतील असंच वाटलं होतं. आपलं घरटं रिकामं झालं नाही हे चांगलं असलं तरी त्या दोघांना सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आहे. मोठी जबाबदारी आहे. हो, आपण किती मोठमोठा विचार करतो. आयुष्य, तत्त्वज्ञान, अमुक तमुक. पण जीवनातले प्रश्न किती लहानसे असतात. प्रज्ञाला तिची खोली परत द्यावी की नाही आणि बाबांची व्यवस्था कुठे करावी हा प्रश्न काही मोठा तात्विक प्रश्न नाही. पण जीवनातले खरे प्रश्न हे असेच असतात. हा प्रश्न कसा सोडवावा? आपण काही गर्भश्रीमंत नाही. प्रज्ञालाही आता याची जाणीव व्हायला हवी. सुरुवातीला त्रास होईल, पण तिला ही जाणीव झाली तर तिला त्यानुसार तिचं आयुष्य घडवता येईल. आतापर्यंत बसल्या बसल्या सगळं मिळत होतं. पुढे स्वतःला कमवायचं आहे आणि ते किती कठीण आहे हे तिला कळेल. बाबा तर ठाण्याला जायचं म्हणतायत, तर ते शक्य नाही. ते तिथे एकटे कसे राहतील? स्वयंपाक कोण करेल? त्यांची काळजी कोण घेईल? त्यांनी जाऊ नये असंच मला वाटतं. पण त्यांचं मन इथे रमलंच नाही तर? त्यांचे मित्र तिथे आहेत, स्वयंपाकीनही आहे. तुला काय म्हणायचं आहे? त्यांनी तिकडे जावं? अजिबात नाही. मी फक्त त्यांची बाजूही समजून घेतोय. ते प्रॅक्टिकल नाही आहे. आईला चक्कर आली तेव्हा ते तिथे असल्याने आपल्याला समजलं. बाबा एकटे राहत असतील आणि त्यांना काही झालं तर कोणाला समजेल? तोच प्रश्न आहे. आपण त्यांना सांगू की इथे फिरायला जात जा. इथेही जवळ गार्डन आहे. तिकडे ज्येष्ठ नागरिक जमतात. त्यांना नवे मित्र मिळतील. तसं झालं तर त्याहून चांगलं काय असेल? रोहित दीर्घ उच्छ्वास सोडत म्हणाला. तू इतका उदास का आहेस? आज तुझा आवाजही लो वाटतोय. आयुष्य असे अचानक धक्के देतं. सगळं काही सुरळीत सुरू असताना मध्येच असा धक्का मिळतो. आजीचा जाण्याने जसं दुःख झालं असेल तसंच आवडतं कॉलेज न मिळाल्याने प्रज्ञा हिरमुसली असेल. तिला हवं ते सगळं मिळावं अशी आपली इच्छा असते, पण आपल्याला जगाच्या नियमानुसारच चालावं लागतं. मलाही अशा अनपेक्षित धक्क्याची खूप भीती वाटते. तुझ्याशिवाय मी कशी जगेन याचा विचार करणंही शक्य होत नाही. मन इतकं घाबरतं. प्रज्ञेच्या जन्माआधी असा धक्का बसला असता तर मीही ज्युलिएटप्रमाणे, पण आता तेही शक्य नाही. मुलीला जन्म दिला तेव्हा ती शक्यता संपली. आता असा काही धक्का बसला तर जगताही येणार नाही आणि मरताही येणार नाही. ही कल्पनाच भयावह आहे. जाऊ दे, आपण नकारात्मक विचारच का करावा? असं म्हणून मी सुद्धा तो विचार सोडते.
पण कुठेही अशी बातमी वाचली तर मन त्या विचाराने घाबरतंच. आईच्या जाण्याने माझ्या मनात खूप शंका निर्माण झाल्या आहेत. कोणत्या? आपण आयुष्यभर प्रेम म्हणजे काय, जीवन म्हणजे काय या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेतला आणि शक्य तितके विवेकी झालो. तरी शेवटी तो विवेक आपल्यासह जाळलाच जाणार आहे. इतका खटाटोप करून त्याचा काय उपयोग? असं काय म्हणतोस? त्याचा उपयोग पुढल्या जन्मात होत असेल. आत्म्याच्या प्रवासासह विवेकाचा प्रवाह आणि प्रवास कसा होईल? कारण आत्मा निर्गुण आहे. त्याला जाळलं जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही शस्त्राने त्याचा नाश होऊ शकत नाही, असं श्रीकृष्ण म्हणालेत. आत्म्याचं अस्तित्व आणि स्वरूप या सगळ्याच्या पलीकडे आहे. तो निर्गुण आत्मा या आयुष्यात आपल्या अंगी असलेले गुण किंवा दुर्गुण सोबत घेऊन पुढला प्रवास कसा करेल? आपली बुद्धी हे काही आत्म्याचं अंग नाही, ते शरीराचं अंग आहे. त्या बुद्धीत आपण जे काही भरून ठेवतो ते आपल्यासोबतच जळत असेल. मग पाप आणि पुण्याचं काय? ते कृष्णालाच ठाऊक. मला सृष्टीचं हे गूढ जाणून घेता आलं असतं तर माझ्या मनात प्रश्नच शिल्लक राहिले नसते. पण असा तर्क करता येईल की पाप पुण्य हा काही गुण नाही, ते आपल्या कृतीचं इंटरप्रिटेशन आहे. ते ईश्वराच्याच हातात असेल. या जन्मात मिळवलेल्या ज्ञानाचा पुढल्या जन्मात उपयोग होवो किंवा न होवो, याच जन्मात त्यांचा उपयोग नक्कीच होतो. याच विवेकामुळे तू एक चांगला माणूस होऊ शकलास. यामुळेच तुला डोळस प्रेम करता येऊ शकलं. हे काय कमी आहे? तेही खरं. इतका विचार करू नकोस. आपण सगळ्यांनीच रिलॅक्स होण्याची आवश्यकता आहे. या दुःखाचं किंवा या प्रश्नाचं ओझं घेऊन आनंदाने कसं जगता येईल? तुला राधेने आनंदाबद्दल काय सांगितलं होतं? तिच्या मते आनंद म्हणजे काय? ती म्हणाली की तिचा प्रियकर हाच तिचा आनंद, त्याची प्रत्येक कृती हाच तिचा आनंद होता. पण आम्हा मनुष्यांचं काय? असा प्रश्न तू विचारला नाहीस, कारण त्यांना मृत्यूचं भय नाही. ते अमर आहेत. आपण मर्त्य आहोत. आपल्या प्रियकरालाच आपण आपला आनंद मानलं तर प्रियकराच्या जाण्यानंतर येणाऱ्या दुःखाचं काय? त्यानंतर आपण कधी आनंदी होऊ शकणार नाही. हा प्रश्न मी विचारायला हवा होता, पण तू म्हणतोस तसंच होत असणार. अजून वेगळं उत्तर काय असेल? ज्याच्यावर आपण सर्वस्व अर्पण करून प्रेम केलं, त्याच्या जाण्यानंतर आनंदी होण्याची इच्छा तरी मनात उरेल का? त्याच्या सहवासात आपण जसे हसलो तसे पुन्हा कोणाच्याही सहवासात हसू शकणार नाही. कितीही प्रयत्न केला तरीही नाही. हेच कटू सत्य असावं. अशा व्यक्तीची अवस्था बघणाऱ्यांना तिची सहानुभूती वाटल्यामुळे त्या व्यक्तीने पुन्हा कोणासोबत तरी आनंदी जीवन जगावं असं वाटू शकेल. पण तो बघणाऱ्यांचा दृष्टिकोन झाला. पुन्हा तसा आनंदी होता येणारच नाही, किमान मला तरी नाही. मलाही असंच वाटतं. पण जे लोक अकाली त्यांच्या जोडीदाराला गमावतात त्यांचं काय? त्यांनी असंच उदास दुःखी आयुष्य जगायचं? मी तेच म्हणते, त्यांनी तसं आयुष्य जगू नये असंच त्यांच्या प्रियजनांना वाटेल. पण तसं होऊ शकत नाही. उत्कट प्रेमाचा तो ड्रॉबॅक असावा. जर तुमचा जोडीदार गमावल्यावर काही काळाने तुम्ही पुन्हा आनंदी होऊ शकलात तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. पण तुम्ही आयुष्यात उत्कट प्रेम केलं असं कसं म्हणता येईल? एखाद्या उदाहरणासह सांग, म्हणजे मला तुझा मुद्दा नीट लक्षात येईल. कोणतं उदाहरण सांगावं बरं? श्रावणी काही क्षण विचार करून म्हणाली, समजा तू खूप प्रयत्न करून अगदी जीवावर उदार होऊन सह्याद्रीच्या सर्वात उंच शिखरावर पाय ठेवलास, तर तुला होणारा आनंद तुलाच माहीत असेल. तो संघर्ष, तो वेगाने वाहणारा वारा, तो थरार, तो आनंद, तो रोमांच, तो अवर्णनीय असेल. तसाच आनंद तुला एखादी लहानशी टेकडी ओलांडल्यावर होईल का? हे उदाहरण चपखल नसेलही, पण मला काय म्हणायचे हे तुला समजलं असेल. ज्या माणसाची थराराची व्याख्या पर्वतीच्या पायऱ्यांपर्यंतच सीमित आहे, त्याला तसाच लहानसा किल्ला चढूनही तितकाच आनंद होईल. तू अनुभवलेल्या थराराची आणि रोमांचाचीच त्याला काय कल्पना? तुला काय म्हणायचे ते मला समजलं. आपल्याकडे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपण हा आनंद साजरा करत राहायला हवा. प्रत्येकालाच असं उत्कट प्रेम करणारी व्यक्ती मिळत नाही. ती मला मिळाली हे माझं सुदैव आहे. तसंच माझंही आहे. आपण खरंच आनंदाची एकही संधी सोडायला नको.
अगदी लहान सहान गोष्टींमधून मिळणाऱ्या आनंदाकडेही आपलं दुर्लक्ष होतं. त्याबद्दल काहीतरी करायला हवं. काय करूया? विचार करावा लागेल. आपण सुरुवात तरी एखाद्या ट्रिपनेच करू. हो, मी हेच म्हणणार होते. बाबांनाही जरासं फ्रेश वाटेल आणि प्रज्ञालाही. रघुनाथराव ठाण्याला परत न जाता रोहित आणि श्रावणीसोबत पुण्यातच राहिले. शारदाताईंना जाऊन काही महिन्यांचा काळ लोटला असला तरी ते दुःखातून सावरले नव्हते. त्यांनी दुःखातून बाहेर यावं म्हणून रोहित आणि श्रावणी त्यांना 2-3 सहलींमध्ये सोबत घेऊन गेले. किंबहुना त्या सहलींचा उद्देश रघुनाथरावांनी दुःख विसरावं हाच होता. तसं होऊ शकलं नाही. अंतिमतः बाबा आता असेच राहणार आहेत हे सत्य त्या दोघांनीही स्वीकारलं. इकडे प्रज्ञाची 11वी सुरू होती. ती अभ्यास सोडून सगळं काही करत होती. खूप अभ्यास करूनही मनासारखं कॉलेज न मिळाल्याने अभ्यास करून काही साध्य होतं यावरून तिचा विश्वास उडाला होता. ती मित्रमैत्रिणींसह मौज मजा करत होती. ते वय प्रेमात पडण्याचंही होतंच. त्यांची पिढी प्रेमात पडण्यासाठी 16व्या किंवा 18व्या वर्षाची वाट बघत नसली तरी निव्वळ आकर्षणाच्या पलीकडे समजून उमजून एखादी व्यक्ती तिच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक अशा पैलूंमुळे आवडण्याची शक्यता 16-17व्या वर्षानंतरच निर्माण होते हे प्रज्ञाला जाणवलं होतं. ती प्रेमाबद्दल विचार करू लागली होती. तसं पाहिलं तर प्रेमात पडण्यासाठी कोणत्या पिढीने वयाचा विचार केला? जी भावना सर्व प्राणीमात्रांच्या मनात येते ती किशोरावस्थेत माणसाच्या मनात येणे तितकंच स्वाभाविक आहे. मानवी जीवन हे इतर प्राण्यांप्रमाणे सतत मृत्यूच्या भीतीने ग्रस्त आणि प्रजननाच्या घाईत नसल्याने माणसाला त्या भावनांच्या आहारी जाऊन तडकाफडकी विवाह करण्याची आवश्यकता नसते. हा विवेकही योग्यच आहे. मात्र हे मान्य करताना काही समाज घटक ही भावना मनात येणंही एक पाप आहे आणि त्या भावनेला समजून घेऊन हा विवेक जागृत करण्यापेक्षा त्या भावनेचं दमन करण्याचा सल्ला देतो. याला अविवेकच म्हणायला हवं. सुदैवाने प्रज्ञाच्या पिढीप्रमाणे अनेक मातापित्यांनी हे कर्मठ धोरण सोडलं होतं. मुलांच्या भावना काय आहेत, त्यांना योग्य अयोग्याची जाण आहे की नाही या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याशी संवाद साधल्यावरच मिळतील हे त्यांना समजलं होतं. मात्र असं मोकळं आणि खेळीमेळीचं वातावरण निर्माण करूनही मुलं स्वतःहून काही बोलत नाहीत. हा भलताच प्रश्न 21व्या शतकाच्या मध्यावर उभ्या असणाऱ्या पालकांसमोर होता. शतकाच्या सुरुवातीला पाल्य आणि पालकाच्या संवादाबद्दल अनास्था होती आणि शतकाच्या शेवटी अतिसंवेदनशील पालकांची अवस्था दयनीय होईल असं वाटत होतं. रोहित आणि श्रावणीसारखं दाम्पत्य या 2 अवस्थांच्या मध्यभागी होती. मात्र त्या दिवशी प्रज्ञाला कुठून बुद्धी झाली कुणास ठाऊक, पण ती स्वतःहून आईवडिलांशी बोलायला आली. अर्थातच तिने तिच्या मनातल्या भावना किंवा तिच्या आयुष्यात काय घडतंय हे मोकळेपणाने आईवडिलांना सांगितलं नाहीच, पण तिच्या बोलण्यावरून रोहित आणि श्रावणीला त्याची कल्पना आली. ती या दोघांना अचानक म्हणाली, मला तुमची स्टोरी ऐकायची. मी आता 18 वर्षाचीही होईन. तुम्ही आता मला तुमची स्टोरी सांगायलाच हवी. का ग? आज अचानक असं का वाटलं तुला? श्रावणीच्या चेहऱ्यावर कुतूहल दिसत होतं. ती तिच्या भावमुद्रेतून प्रज्ञाला चिडवण्याचा प्रयत्नही करत होती. आजच नाही, खूप दिवसांपासून हे विचारायचं होतं, पण शाळेत जाणारी मुलगी असा प्रश्न कसा विचारेल? प्रज्ञाही न लाजता म्हणाली. वाह, आम्ही तुला कधी अडवलं होतं? संस्कार आई, संस्कार असं काही आईवडिलांना कसं विचारायचं? शाब्बास. अहो, आपली संस्कारी मुलगी काय म्हणते ते ऐकलत का? हो मग, रोहित म्हणाला. माझी तर खूप जुनी इच्छा आज पूर्ण होणार आहे. म्हणजे? प्रज्ञाने विचारलं. आपणही आपल्या मुलीला कधीतरी हाऊ आय मेट युअर मदर अशी गोष्ट सांगू असं माझ्या मनात यायचं. आज तो दिवस आला. मग सांगा ना प्लीज. एक काम करूया, इथे बसून गोष्ट सांगण्यापेक्षा मी तुला आमच्या कॉलेजला घेऊन जातो. आमच्याही आठवणी ताज्या होतील. प्रज्ञाला वाटलं की भविष्यात कधीतरी बाबा कॉलेजला घेऊन जायचं म्हणतोय, पण रोहित त्याच क्षणी उठला आणि त्याने टी-शर्ट बदलला. आत्ता जायचंय? हो. आत्ता कोणतं कॉलेज उघडं असेल? तसं तर ते आपल्याला सकाळी टंगळमंगळ करण्यासाठी आत का जाऊ देतील? मी तुला कॉलेजच्या आसपासचा परिसर दाखवणार आहे. आम्ही कॉलेजच्या वर्गात बसून गप्पा मारायचो असं तुला वाटलं की काय? खरंच? आत्ताच जातोय आपण?
प्रज्ञाचा विश्वास बसत नव्हता. अगं हो, रात्री ट्रॅफिकही नसेल, कारही पार्क करता येईल. काय गं श्रावणी, जायचं? हो, खूप दिवसात त्या भागात गेलो नाही आपण. खरंच आपल्या आठवणीही ताज्या होतील. श्रावणीनेही तयारी दर्शवली. थांबा, मी पटकन कपडे बदलून येते. प्रज्ञा पळतच तिच्या खोलीत गेली.